लास्ट लेक्चरमध्ये आपण हे पहिले 3 क्वेश्चन पाहिलेत. या लेक्चरमध्ये पुढचे क्वेश्चन पाहूया. रिबार म्हणजे रिएन्फोर्समेंट बार 1 न्यूटन पर mm स्क्वेअर म्हणजेच 1 MPa. त्यानंतर इन RCC मेंबर रिबार आर प्रोव्हाइडेड इन टेन्शन झोन. फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही इथं बघताय एक सपोज बीमची काय ही BMD आहे, इथं हॉगिंग टेन्शन येतं, तिकडं एक्स्ट्रा टॉप बार प्रोव्हाइड करतो आणि जिथं सॅगिंग टेन्शन येतं तिथं कर्टेल बार प्रोव्हाइड करतो. आता कर्टेल बार काय असतं तर सॅगिंग टेन्शन साठी प्रोव्हाइड केलेले असतात आणि एक्स्ट्रा टॉप बार काय असतात तर हॉगिंग टेन्शन साठी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे युनिट वेट आहे 20 mm बार, तर किती येईल ते 2.46 kg पर मीटर आणि कुठल्या फॉर्म्युलाने काढलं ते π²/162 आणि फॉर्म्युला फॉर रिबार वेट कॅल्क्युलेशन ओके काय N इंटू CL इंटू U म्हणजे काय नंबर ऑफ बार इंटू कटिंग लेंथ इंटू युनिट वेट म्हणजे टोटल वेट ऑफ बार भेटेल. राफ्ट लेंथ किती दिली आहे 2500, तर रिबारची कटिंग लेंथ किती येईल 2400. का बरं राफ्ट म्हणजे कुठं दिलेलं आहे फुटिंग मध्ये आणि फुटिंगचं क्लिअर कव्हर किती आहे इकडे पाहिलं होतं आपण दिसतंय 50, म्हणजेच काय केलं 50-50 बोथ साइड मायनस केलं तर 2500च्या ऐवजी किती उरली कटिंग लेंथ 2400 आणि 2500 काय होती राफ्टची लेंथ. आता बीम लेंथ किती दिली आहे 4500. ओके तर यामध्ये कटिंग लेंथ किती येईल 4450. का कारण बीम मध्ये जे क्लिअर कव्हर आहे ते किती कन्सिडर केले 25 mm. काही जण 30 mm पण कन्सिडर करतात. आपल्या केसमध्ये 25 mm कन्सिडर केलं, मग बोथ साईड 25 + 25 50 मायनस केलं, मग 4500 mm मधनं 50 गेलं तर किती राहिलं 4450 mm. स्लॅब लेंथ किती आहे 6500, तर त्याची कटिंग लेंथ किती येईल 15-15 बोथ साइड मायनस केलं म्हणजे 30 mm टोटल यातनं मायनस केलं तर उरल 6470. जो क्लिअर स्पॅन दिलेला आहे तो आहे 4500. तर कॉलम विड्थ दिलेली आहे 450. ओके तर याची जे आहे काय म्हणतात आपलं कटिंग लेंथ ती कशी कॅल्क्युलेट करणार. हा जो आहे 4500 तो स्पॅन घेतला, 450 काय दिलं हा जो आहे कॉलमची विड्थ मध्ये आत इन्सर्ट करणार हा बीम आणि कॉलम जंक्शनच्या इकडं 450 mm ही काय येईल एल मारला. ओके आणि हा 450 आणि मायनस काय केला बीमचं क्लिअर कव्हर केलं बोथ साइड म्हणजेच 5350 mm ही व्हॅल्यू उरली. द अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ Fe500 किती असते, हे जे 500 डिनोट केले तीच काय त्याची यील्ड स्ट्रेंथ पण म्हणतो तिला. ओके तर ती 500 न्यूटन पर mm स्क्वेअर आहे. ओके आणि अल्टिमेट टेन्साईल स्ट्रेंथ Fe250 ती किती असते 250, ते डिनोट केलेलं असतं. पण आता 2010 सालापासून हे जे माइल्ड स्टील आहे त्याची स्ट्रेंथ असते 250 न्यूटन पर mm स्क्वेअर, पण 2010 सालापासून हे वापरत नाही. PCC प्लस रिबार म्हणजेच काय बनेल RCC. RCC म्हणजेच काय रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट आणि PCC म्हणजे प्लेन सिमेंट कॉन्क्रीट. स्टँडर्ड साईज ऑफ सेंटरिंग प्लेट किती असते 600 mm बाय 900 mm म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय 2 फूट बाय 3 फूट. आता एक एक्झाम्पल बघूया आपण. इफ एरिया ऑफ स्लॅब इज 6 बाय 9 मीटर देन नंबर ऑफ सेंटरिंग प्लेट रिक्वायर विल बी. तर मग काय येईल नंबर ऑफ सेंटरिंग प्लेट इज इक्वल टू एरिया ऑफ स्लॅब डिवायडेड बाय एरिया ऑफ वन प्लेट, म्हणजे एरिया ऑफ स्लॅब भागिले एरिया ऑफ एक प्लेट केला तर किती आल्या 100 सेंटरिंग प्लेट लागतील आपल्याला, किती 100. आता इथं म्हटलंय अ टेंडॉन कॅन बी ओनली सीन इन PSC. PSC म्हणजे काय प्रिस्ट्रेस स्लॅब्स. आणि प्री टेन्शनिंग आणि पोस्ट टेन्शनिंग ह्या ज्या टर्म आहे ह्या
PSC म्हणजे प्री स्ट्रेसिंग रिलेटेडचे आहेत. ओके, PSC म्हणजे काय, प्री स्ट्रेस कॉन्क्रीट. फॉर ए स्लॅब 12 mm चं काय घेतलं, बार. ओके, तर त्याची जी लॅप लेंथ आहे ती किती घ्यायची, तर लॅप लेंथचा फॉर्म्युला काय, 60 इंटू 5 म्हणजे 720 mm येईल. डॉवेल बार जे आहे ते किती घ्यायचे, 45 इंटू डायमीटर. ओके, डायमीटर सपोज 20 असेल तर हे काय येईल, त्याची लेंथ येईल. ओके, आणि डॉवेल बार काय करतो आपण, अँकरेज किंवा गुताव या पर्पजसाठी असतात. आता इफ इट इज पाईल देन कव्हर शाल बी किती, 75 mm. पाईल फाउंडेशन काय, डीप फाउंडेशनच्या अंडर येणारा हा कन्सेप्ट आहे. 3 टाईपचे स्पॅन असतात, क्लिअर स्पॅन, आउटर स्पॅन, इफेक्टिव्ह स्पॅन. आणि इफेक्टिव्ह स्पॅनलाच आपण काय म्हणतो, सेंटर टू सेंटर डिस्टन्स घेतो यामध्ये. ओके,